बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळी म्हणजे लक्ष्मी विलास पॅलेसमधील विकास कामांचे 2 टप्पे पूर्ण झालेत। लवकरच तिसऱ्या टप्प्यातील विकास कामांचा प्रस्ताव मार्गी लावू अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार आशिष शेलार यांनी केली। कसबा बावड्यातील लक्ष्मी विलास पॅलेस परिसरात साकारण्यात आलेल्या वस्तू संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते। कोल्हापूरकरांच्या उदंड उत्साहात झालेल्या या सोहळ्यात राजर्षी शाहूंचं जन्मस्थळ जागतिक दर्जाचं ऐतिहासिक पर्यटन केंद्र होण्यासाठी प्रयत्न करू, तसंच रायगडावर शिवसृष्टी साकारू असंही नामदार शेलार यांनी जाहीर केलं। रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मस्थान असलेलं कसबा बावड्यातील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये शाहूंच्या जीवनावर आधारित संग्रहालय उभारण्यात आलंय। 8 महिन्यांपूर्वी या संग्रहालयाचं काम पूर्ण झालंय। त्याचा लोकार्पण सोहळा आज राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार आशिष शेलार यांच्या हस्ते झाला। या संग्रहालयात राजर्षी शाहू महाराजांचे जनक मातापिता ते दत्तक मातापिता यांच्यासह झालेली कौटुंबिक वाटचाल, शाहू महाराजांनी घेतलेले लोककल्याणकारी निर्णय, राज्याभिषेक सोहळा, अंबारी, घोडदळ यासह विविध वस्तू याबाबत माहिती मिळते। या संग्रहालय दालनांची पाहणी नामदार शेलार यांनी केली। त्यांना पुरातत्व विभाग आणि स्थानिक इतिहास संशोधकांनी सविस्तर माहिती दिली। दरम्यान लोकार्पण सोहळ्याच्या वातावरण निर्मितीसाठी दसरा चौक ते लक्ष्मी विलास पॅलेस मार्गावर समता रॅली काढण्यात आली। तर कार्यक्रमस्थळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं, शिवशाहू चरित्रावर आधारित पोवाड्याचं सादरीकरण झालं। या कार्यक्रमात बोलताना नामदार शेलार यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला। शाहू महाराज यांनी राजसत्तेचा वापर आयुष्यभर रयतेच्या हितासाठी केला। ते सहस्त्र अवधानी नेतृत्व होते। कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळ कित्येक पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल। त्यामुळे शाहूंची जन्मभूमी आणि कर्मभूमी जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र होण्यासाठी प्रयत्न करू असं शेलार यांनी सांगितलं। तसंच रायगडावर शिवसृष्टी उभारली जाईल अशी ग्वाही दिली। म्हणजे रायगडच्या परिसरामध्ये उत्खननामध्ये आणि सर्व संदर्भ गोळा करताना ज्या वस्तू ऐतिहासिक मौल्यवान सापडल्या त्या ASIच्या अखत्यारीत आहेत। ASIच्या अखत्यारीत असलेल्या या सर्व गोष्टी आमच्या ऐतिहासिक आणि जगण्याच्या प्रेरणा देणाऱ्या आहेत। आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या आहेत। त्या सर्वच ज्या गोष्टी ASIकडे असतील त्यासुद्धा सर्व कायदेशीर प्रक्रिया करून लोकांसाठी खुल्या केल्या। सुमारे 8 कोटी रुपये खर्चून शाहू जन्मस्थळ विकासाचे 2 टप्पे पूर्ण झाले आहेत। आता तिसरा टप्पा लवकरच सुरू होईल असंही शेलार यांनी घोषित केलं। दरम्यान शाहू जन्मस्थळ विकासासाठी योगदान दिलेल्या डॉक्टर मंजुश्री पवार, रमेश जाधव, वसंतराव मोरे, इंद्रजित सावंत, रचना देशमुख, विनय पाटील, चंदुलाल ओसवाल, किरणसिंह चव्हाण, उदय सुर्वे, उत्तम कांबळे, तेजस गर्गे, विलास वाहने, हेमंत दळवी यांचा सत्कार नामदार शेलार यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी माजी खासदार संभाजीराजे, महापौर रूपाराणी निकम यांची भाषणं झाली। कार्यक्रमाला माजी आमदार मालोजीराजे, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।